लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या पिंपळनेर येथील धक्कादायक तिहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावलाय. लग्नपत्रिकेत नाव समाविष्ट न केल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाऊन रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर नेमकी घटना काय? साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे गुरुवारी एका कुटुंबातील विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी 2 गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. लग्नपत्रिकेत नाव का टाकले नाही या कारणावरून वाद चिघळला. संतप्त झालेल्या आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात सोनू गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. तर गंभीर जखमी झालेल्या साई गोसावी यांचा धुळे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेत आणखी 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींची गुजरातकडे पळ काढण्याचा प्रयत्न घटनेनंतर आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने फरार झालेत. पिंपळनेर पोलिसांनी तातडीने हालचाली करत गुजरात सीमेवरील ओटाबारी घाट परिसरात स्थानिकांच्या मदतीने नाकाबंदी केली. तांत्रिक तपास व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत 4ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी कांतीलाल गोसावी वय 42, जसवंत गोसावी वय 36, अनिल हट्टू गोसावी वाहन चालक, 4ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पिंपळनेर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. कार पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता. त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगढमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपळनेर मधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण 3 लोक मयत पावलेली आहेत. सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार अशा या तिघांची मयतांची नावं आहेत. आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच 3 आरोपी अटक केले होते. तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी. या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगढ याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं. हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे. याच्यामध्ये 2 लोक इंज्युअर्ड आहेत, सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.